आमच्याकडे आदिवासी ह्याच्या प्रवर्गातून त्या ठिकाणी दिनेश जाबर हा प्रभाग क्रमांक 5 मधून या ठिकाणी उभा होता आणि त्याची बायको म्हणजे त्यांनी दिलेलं सर्व कागदपत्र शेवटी आपण हे सबमिट कुठे करतो त्यांच्याकडे सीसीटीव्ही फुटेज चालू असतात. त्याचं ऍफिडेव्हिट दिलेलं असताना सुद्धा ते ऍफिडेव्हिट गायब केलं गेलं तिथूनच. आणि जेव्हा बोंबाबोंब केली त्यावेळेला मग त्या स्टाफने सांगितलं, अहो साहेब मॅडम तुमच्याकडे दिलं होतं, टेबलवर मी इथे ठेवलं होतं. मग तो स्टाफ सांगतोय की मॅडम हे इथेच तुमच्या टेबलवर आहे. आणि म्हणजे जाणून बुजून ते बाद करण्याचं जे काही षडयंत्र या लोकांनी केलं, म्हणजे अर्ध अधिक काम या अधिकारी लोकांनी केलं, अर्ध अधिक काम पैशाने केलं आणि आज अर्ध अधिक काम पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून केलेलं आहे. तर मला असं वाटतं आपण सुद्धा म्हणजे मतदार आहात या ठाण्याचे आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे की काय चालू आहे. तर मला असं वाटतं हा विषय जास्तीत जास्त, कारण आम्ही शेवटी आम्हाला रस्त्यावरती उतरण्याशिवाय पर्याय नाही. कारण तुम्ही बघितलं असेल जनतेच्या दरबारात जायचं, तर या जनतेच्या दरबारात काय केलं त्यांनी बघितलं असेल. आणि म्हणजे या निवडणुका होऊ नये यासाठी बिनविरोध केलं. त्यानंतर तुम्ही बघितलं सर्व यंत्रणा त्या ठिकाणी लावलेल्या आहेत. आज तुम्ही बघितलं असेल या महानगरपालिकेमध्ये ही लुटालूट चालू आहे आणि हे थांबवण्यासाठी नवीन चांगले लोकप्रतिनिधी येण्यासाठी या ठिकाणी आज आपण उमेदवार त्या ठिकाणी उभे केलेले आहेत. आणि जाणून बुजून तुम्ही बघितलं असेल जेवढे जेवढे निवडून आलेले लोक कोण आहेत, जे निवडून आलेले आहेत, जे 6 बिनविरोध आलेले आहेत, ते सर्व त्यांच्या साथीदार आहेत सर्व. आणि म्हणून या निवडणुकाच्या संदर्भामध्ये मला वाटतं जनतेला आम्ही आवाहन करतो आपल्या माध्यमातून या ठिकाणी या सर्व गोष्टीचा विचार करून मला वाटतं लोकांनी रस्त्यावरती उतरून त्या दिवशी ही महानगरपालिका वाचवायची आहे, हे ठाणं आम्हाला वाचवायचं असेल, हे ठाण्याचे प्रश्न आम्हाला हे करायचं असेल, तर यांना पहिलं खाली खेचून जर तुम्ही हे केलं तर मला वाटतं आता हा सर्व खेळ जो आहे हे ठाणेकर जनतेच्या हातात आहे. त्यामुळे जनतेला आम्ही आवाहन करतो या निवडणुकीमध्ये तुम्ही रस्त्यावरती उतरून मतदान करा आणि या सर्व या दरोडेखोरांना या ठिकाणी घरे बसवा अशी नम्र विनंती आपल्या माध्यमातून करतो. कोणाला काय विचारायचंय? 2 दिवसात आरोप बदलले नाहीत तर निवडणूक आयुक्तांच्या समोर आंदोलन करणार नाही. आयुक्त आहेच नाही, आयुक्त असो नसो, हे बघा ही प्रक्रिया आहे, बरोबर आहे. हे जे आरो आहेत दोन्ही आरो, त्यांनी अतिशय चिटिंग पद्धतीने उमेदवार बाद केले. जो जाबर आहे, जाबरच्या बाबतीमध्ये तर त्यांचा तिथला जो कलिग होता तो सांगतोय की आम्ही त्यांनी ऍफिडेव्हिट दिलाय आणि तो मी टेबलवर ठेवलाय. आणि तरी सुद्धा ती बाई जर ऐकायला तयार नसेल तर याचा अर्थ ते विकले गेलेत. वागळेतही तेच झालं, वागळेच्या आरोनेही तेच केलं. जे 3 उमेदवार निवडून आलेत ना ते त्या बाईच्या इथले आहेत. खरं तर या सगळ्यांची इन्क्वायरी लागली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे, त्यांच्या अकाउंटची चौकशी झाली पाहिजे. सो या सगळ्या गोष्टी जोपर्यंत होत नाही, जर खरंच निवडणूक आयोगाला सुरळीत पार पाडाव्याशा वाटत असतील तर हे दोन्ही आरोप बदलले गेले पाहिजेत, ही आमची मागणी. तुम्ही एक व्हिडिओ दाखवला, पोलीस अधिकारी आपले उमेदवारांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी नेतात, तो कधीचा व्हिडिओ? आत्ताच आहे, उमेदवारी अर्ज पाठी घेण्याच्या दिवसाचा आहे. आणि तिथे सीसीटीव्ही कॅमेरा ऑलरेडी लागलेला आहे. तो पण तुम्ही व्हेरीफाय करा, आम्ही जे दाखवते काय खोटं आहे का. आणि परत ही गोष्ट आम्हाला एका पत्रकारात तिथे असलेल्या उपलब्ध असलेल्या पत्रकारांच्याच माध्यमातून आम्हाला आलेली. आम्ही थोडे आमचे कॅमेरे लावले होते तिथे. उमेदवाराने काही स्पष्टीकरण दिलं तो अजून भेटलाच नाही आहे, फोन स्विच ऑफ करून गायब आहे. आता त्याला जर एक पोलीसवाला घेऊन जर जात असेल तर त्याला धमकवलंच असेल ना. त्याच्याबरोबर चालणारा, मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करतो, चेक करा. त्याच्याबरोबर जाणारा, आतमध्ये त्याला घेऊन जाणारा माणूस हा पोलीस ऑफिसर आहे. आता कुठल्या पोलीस स्टेशनचा आहे, कुठल्या क्राईम ब्रांचचा आहे तो तुम्ही शोधा. अशा प्रकारे उमेदवार पळवले जात आहेत इलेक्शनच्या पिरियडमध्ये. मी तुम्हाला सांगतो, साहेबांच्या सभा होऊ द्या, त्यात तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ लागतील ठाण्यातले. जरा थांबा. आतापर्यंत जे उमेदवारांनी अर्ज मागे घेतले तुमच्या पक्षाचे, त्यांच्याशी काय तुमचा संपर्क झालेला आहे? हे बघा, अशा फ्रॉड माणसांच्याशी संपर्क काय करायचा. निवडणुका होऊ दे, त्यांना आम्ही त्यांची जागा दाखवू. आता आम्हाला या कुठल्या वादात पडायचं नाहीये, पण निवडणूक झाल्यावर यांचा पाहुणचार दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येऊन करतील. उद्धव ठाकरेंच्या
उमेदवारांनी बऱ्यापैकी अशी माघार घेतलेली आहे त्यांच्या विरोधात तुम्ही असं कारवाई करणार का आणि गुन्हे दाखल करणार का? अहो कारवाई काय करणार, ते पळून गेले, गावाकडे पण नाहीत, ते पळाले, भूमिगत झालेत. 16 तारखेनंतर येतील ठाण्यात, तेव्हा बघू आम्ही. नाही, त्यांचा पाहुणचार करणार. विजय रॅलीमध्ये त्यांचा पाहुणचार होईल. आपल्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले त्यांचा पाहुणचार केला जाणार का? हे बघा, ज्यांनी गद्दारी केली आहे शिवसेना मनसेची, अशा प्रत्येकाशीचा पाहुणचार होणार. आता देखील आणि या निवडणुकी दरम्यान देखील जे गद्दारी करतील त्यांचा पण पुरेपूर पाहुणचार आम्ही घेणार. ओके. ठीक आहे. ओके.